बारामतीच्या विमान अपघातात 5 व्यक्तींचा मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती समोर आली होती. मात्र त्या विमानात दादा नव्हतेच. दादा जिवंत आहेत अशी एक धक्का देणारी बाब पुढे येतेय. 28 जानेवारी रोजी बारामतीत एक विमान अपघात झाला आणि संपूर्ण महाराष्ट्र हादरला. अजितदादांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आणि सगळ्यांना पहिला मोठा धक्का बसला. पण थांबा, ही गोष्ट इथेच संपत नाहीये. आज सकाळी अचानक एक अशी माहिती समोर आली जी या संपूर्ण प्रकरणालाच वेगळं वळण देतेय. होय, तुम्ही बरोबर ऐकलत. अपघात होण्याच्या अवघ्या 10 मिनिट आधी दादांनी एका व्यक्तीला फोन कॉल केल्याची कॉल रेकॉर्डिंग समोर आलीय. त्या रेकॉर्डिंगमध्ये दादा घाबरलेले नाहीयेत, उलट काळजी करू नका असा शब्द ऐकू येत असल्याचा दावा केला जातोय. मग प्रश्न असा आहे की जर दादांचा अपघातात मृत्यू झाला नसेल तर हा फोन नेमका कोणी केला? याच ठिकाणी दुसरा मोठा संशय उभा राहतो. विमानात 5 जण होते असं सांगितलं गेलं, पण नंतर कागदपत्रात 6 जणांची नोंद सापडली. मग 6वा प्रवासी कोण होता? तो नेमका व्यक्ती कुठे गेला? ते दादा तर नव्हते ना? नागावकर यांना विमान कोसळताना हवेत काहीतरी वेगळं पॅराशूट सारखं दिसल्याचा दावा केलाय. पायलटच्या पत्नीनं माझा पती जिवंत आहे असा थेट दावा केल्यानं संशय आणखी वाढलाय. आणि सर्वात धक्का कदाचित म्हणजे ज्या विमानतळावरून दादा मुंबईला निघाले होते तिथली CCTV फुटेज अजूनही समोर आलेली नाहीये. घड्याळावरून मृतदेह ओळखण्यात आलं असं सांगितलं गेलं, पण इतक्या भीषण आगीत घड्याळ कसं सुरक्षित राहिलं? हा अपघात होता की काहीतरी वेगळंच? दादा जिवंत आहेत का? दादा परत येणार आहेत का? की हे फक्त अफवा की दाबून टाकलेलं सत्य? सगळे पुरावे, दावे आणि ते धक्कादायक कॉल रेकॉर्डिंग या विशेष व्हिडिओमध्ये जाणून घ्या संपूर्ण सत्य. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. बारामतीच्या विमान अपघातामध्ये ज्या व्यक्तींचा मृत्यू झाल्याचं सांगितलंय त्या विमानात दादा नव्हतेच अशी एक धक्कादायक माहिती आता समोर येतेय. त्यामुळे या विमान अपघातामागचं दाबून ठेवलं गेलेलं सत्य हळूहळू उघड होऊ लागलंय. अपघात होण्याच्या अवघ्या 10 मिनिट आधी दादांनी एका व्यक्तीला फोन केला होता असा दावा केला जातोय. ज्या व्यक्तीनं